जय महाराष्ट्र. मी आहे सौरभ आणि तुम्ही बघत आहात माझा मराठी व्लॉग टोक्योचा सातारकर. आज आपण आलो आहोत टोक्योच्या रात्रीचं सौंदर्य अनुभवायला, टोक्यो नाईट आणि लाईट या भन्नाट प्रोजेक्शन मॅपिंग शोला. हा शो टोक्यो मेट्रोपॉलिटन गव्हर्नमेंट बिल्डिंगवर होतो, ज्याला मिळालं आहे गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड, जगातील सर्वात मोठं परमनंट आर्किटेक्चर प्रोजेक्शन मॅप डिस्प्ले. सुमारे 13,900 स्क्वेअर मीटर आणि 243 मीटर उंचीवर हे स्पेक्टॅक्युलर व्हिज्युअल्स दाखवलं जातं. हा शो वर्षभर फोपत चालतो आणि टोक्योची रात्र मॅजिकल बनवतं. प्रत्येक दिवशी रात्री 7:30, 8, 8:30, 9 आणि 9:30ला शो सुरू होतं. प्रत्येक शो सुमारे 10 ते 15 मिनिटाचा असतो. आणि हो, तुम्ही हे लाईव्ह म्युझिकसुद्धा मोबाईलवर ऑफिशियल वेबसाईटवरून सिंक करून ऐकू शकता. विशेष गोष्ट म्हणजे काही धमाकेदार एक्सक्लुझिव्ह शोज फक्त शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशीच असतात, जसे की गॉडझिला अटॅक ऑन टोक्यो, टोक्यो गुंडम इन द फ्युचर, टोक्यो गॉडझिलाज आणि टोक्यो टाईम ट्रॅव्हल. तर तुम्ही म्हणाल कुठं आहे हे? तर हे आहे शिंजुकूमधील टोक्यो मेट्रोपॉलिटन गव्हर्नमेंट बिल्डिंग नंबर 1 लोकेशनला आहे. संध्याकाळी टोक्योमधलं हे लाईट आणि साऊंड शो एकदम मूवी इफेक्ट देतो. तर मित्रांनो, टोक्योला आला तर नक्की बघा. तर हा होता आजचा माझा व्लॉग. तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि टोक्योच्या सातारकरला फॉलो करायला विसरू नका. तुमचा सपोर्ट मला पुढे अजून भन्नाट कंटेंट बनवायला इन्स्पिरेशन देतं. तर भेटू लवकरच नेक्स्ट व्लॉगमध्ये.